तुम्ही हे पॅकेजिंग पाहताय का? ह्याच्यामध्ये मी प्रेमचंद यांचं निर्मला हे पुस्तक मागवलं होतं. हे पॅकेजिंग किती सुंदर आहे पहा. ह्याच्यावर फार सुंदर एका लेडीचा फोटो आहे. बॉक्सेस आहेत आणि बाजूला एक आहे ना #Amazon स्टोरी बॉक्सेस असं लिहिलेलं आहे. तर ह्यांचं नाव कदाचित रजनी शॉ आहे आणि ह्या डिलिव्हरी असोसिएट विथ डिलिव्हरी सर्व्हिस पार्टनर आहेत. तर ह्याच्यावर असं लिहिलं की वर्किंग ॲज अ डिलिव्हरी असोसिएट विथ एनटेक्स ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेड. आणि त्यांना ना लोकोमोटिव्ह हा डिसॅबिलिटी आहे, तरी पण त्यांना इंडिपेंडंट राहण्यासाठी इंडिपेंडंट आणि कॉन्फिडेंटली काम करण्यासाठी फार मदत केली जाते आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचं मुलांचं शिक्षण होतं आहे, मेडिकलचे नीड्स भागवल्या जात आहेत. आणि हे सगळं करत असताना त्यांच्याकडे ते त्यांच्या कम्युनिटीलासुद्धा दाखवत आहेत की चॅलेंजेस जे असतात ते कसे ओव्हरकम होऊ शकतात हार्डवर्क केल्याने. आणि त्या असंही म्हणत आहेत की मला माझं काम फार आवडतं आणि हे मला आठवण करून देतं की मी किती केपेबल आहे, की माझ्यावर विश्वास ठेवून मी किती केपेबल आणि किती छान काम करू शकते. तर ॲमेझॉन स्टोरी बॉक्सेस ने काय लिहिलं आहे, दिस पॅकेज होल्ड मोर दॅन जस्ट अ प्रोडक्ट. इट होल्ड स्टोरीज ऑफ असोसिएट्स अँड पार्टनर्स हू डिलिव्हर्स फॉर अस अँड वी आर प्राऊड टू शेअर देम विथ यू. ॲक्च्युली सिरियसली ॲमेझॉन प्लीज आमच्यासोबत हे असे स्टोरीज शेअर करत राहा. फार सुंदर वाटलं की फार छान काम करत आहेत, त्यांचे स्टोरीज आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, ते कसं काम करतात हे आमच्यापर्यंत पोहोचवत आहे. असंच करत राहा आणि ही संकल्पना फार सुंदर आहे. हे खरंच मी फार जपून ठेवलं आहे आणि मी जपून ठेवेन की असं एक पॅकेज होतं जे मला खरंच कचऱ्यात टाकावं असं वाटत नव्हतं आणि ते जपून ठेवावं असं वाटत होतं. धन्यवाद.